फायनली आम्ही पोहोचलो होतो पहलगाममध्ये खूप ट्रॅव्हलिंग नंतर. त्यानंतर आम्ही हॉटेल बुक केलेलं होतं. हॉटेलचं नाव होतं द चिनार. हॉटेल खूप छान होतं आणि खूप छान व्ह्यू पण होता हॉटेलचा. तो मी तुम्हाला मॉर्निंगमध्ये दाखवेन. त्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये एंटर करून चेक इन केलं आणि मग रूममध्ये गेलो. तर फायनली आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. इथे खूप थंडी आहे. इथे थंडी इतकी आहे रूममध्ये, म्हणजे रूममध्ये सुद्धा इतकी थंडी आहे ना की पाय खाली ठेवू सुद्धा शकत नाही. रूम पण मस्त आहे. त्यानंतर इथं हीटर पण आहे वरती. देन मला खूप फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत. थंडी खूप असल्यामुळे फूटपॅड पण मिळाले आहेत. त्यानंतर बाथरूममध्ये ब्रश अवेलेबल आहे. त्यानंतर शॉवर कॅप पण आहे, लोशन आहे, त्यानंतर हेअर ड्रायर पण आहे. थंडीचं प्रमाण तर इतकं आहे ना ज्याचा विचारही नाही करू शकत. टेलिफोन सुद्धा आहे बाथरूममध्ये अवेलेबल. त्यानंतर इकडे शॅम्पू आणि कंडिशनर पण आहे, हँडवॉश, आणि इकडे कंडिशनर फॉर स्मूथिंग. म्हणजे खूपच फॅसिलिटी आहे. त्यानंतर कबर्ड पण दिलं आहे, लॉकर पण आहे, प्लस सर्व सामान ठेवण्यासाठी जागा पण आहे मस्त अशी. आम्ही आमचे बॅग्स इथेच ठेवले थोड्या वेळापुरतं. त्यानंतर गरम पाणी किंवा चहा पिण्यासाठी पण त्यामध्ये अमूल, त्याच्यानंतर सुपर फ्लाइंग शुगर आहे, आसाम टी आणि ग्रीन टी. त्यानंतर कॉफीचे सॅशेट पण आहे, शुगर फ्री पण आहे. टीव्ही, वायफाय पण अवेलेबल आहे. रूमचा सीन थोडा असा आहे पण कम्फर्टेबल आहे. त्यानंतर इथे पण टेलिफोन आहे. बॅक साईडला रात्र असल्यामुळे पूर्ण अंधार आहे. बाहेर जाण्याचा खूप जीव घाबरतोय, त्यामुळे मी तो व्ह्यू सकाळीच दाखवेन. हिंमतही होत नाही तो डोअर ओपन करून बाहेर जाण्याची. त्यानंतर आम्ही इथे रूम हीटर लावलं आहे, तरी सुद्धा थंडी कमी होत नाहीये. टिश्यूच्या इथं चष्मा कोणी ठेवतं का? थंडी इतकी वाजली तर आम्ही डायरेक्ट आता मस्त गरमागरम अशी चहा मी बनवणार आहे. ते ठीक आहे, मी 1 कप पाणी घेतलंय आणि ते आता मी गरम करायला टाकणार आहे. ऑन झालंय ना? पाणी गरम झाल्यानंतर मग मी घेईल आसाम टी. शुगर पण टाकेल आणि मिल्क पण टाकेल, डेअरी मिल्क पावडर. पाणी गरम झालं आहे, तर आता मी त्यात टाकणार आहे थांबा. आता हे गरम पाणी मी कपात टाकेन. त्यानंतर मग थोडंच टाकते ना, कारण हे डायल्यूट नाही होणार. पहिले टाकून द्यायचं होतं मला वाटतं. मिल्क पावडर, शुगर, आणि मग परत गरम पाणी, हॉट वॉटर,
शुगर आणखी एक टाकणार आहे कारण कारण काय आम्ही टी बॅग डिप करू. अशी आमची टी रेडी झाली आहे. गरम गरम आसामची टी. आणि बॉईल झालं होतं ना पूर्णपणे. अशी आसाम टी रेडी झालेली आहे. आमची टी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. आम्ही खूप एक्साइटेड आहे चहा पिण्यासाठी. तू ग? ईशा पण खूप एक्साइटेड आहे चहा पिण्यासाठी. हा तुला पण एक्सपेक्टेशन तर खूप चांगले होते, पण चहा खूपच सुंदर आणि छान झाली आहे. ए कसा होता बाई? मस्त होता. चहा सोसो आहे, थंड आहे. पिऊन या आता. आसाम टी आहे, हिला बी द्या. अरे दूध पाहिजे. चहामध्ये पाहिजे तेवढी मजा आली नाही, त्यामुळे आम्ही तिडीचा लाडू खातोय. तो पण आम्ही घरून आणलाय. लाडू इज बेटर दॅन टी. इतके आगाऊ मुलगी आहे ना ही, खूप त्रास देते आम्हाला खूप. एवढा आम्ही थकून आलोय तरी सुद्धा तिचं काही ना काही चाललंच आहे. इतकी खतरनाक थंडी आहे की डायरेक्ट ब्लँकेटच्या बाहेर निघावं असं वाटतच नाहीये. जेवण, भूक, पाणी सर्व उडून गेलंय. आपके रूम की चाबी काय मसाले? तो नका घेऊ आता. चिली फिश, देन चिकन मसाला, वेज पिकल, प्लेन कर्ड, मेन चटनी, फ्रेंच गार्लिक सूप, रेड सॉस पिज्ज़ा, जीरा राइस. ब्रेकफास्ट में क्या क्या है? तो वेज में ब्रेकफास्ट क्या प्लेन कर्ड, देन मिक्स वेज पिकल, मिनी मिंट चटनी. प्लेन राइस, दाल तड़का, कढ़ाई पनीर, कश्मीरी दम आलू, कश्मीरी हलवा. व्हिडिओ तर आम्ही आता आलो आहे जेवण करायला.